नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा सहभाग या विषयातल्या घटना न घडण्यासाठी आणि ह्या कायद्याची कठोर अंमलबजावणीसाठी जनसहभाग ही तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे जो कायदा आहे पॉक्सोच्या अंतर्गत आता या विषयातले जे काही कारवाया होतात, हा तर त्यामध्ये ही पण तरतूद आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीनं एखादी घटना होत असताना पाहिलं आणि त्यांनी जर कानाडोळा केला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हेगार समजला जावा. म्हणजे यापेक्षा तर कठोर तरतूद अन्य काही असू शकत नाही. हो परंतु तरीही समाज याबद्दल किती जागरूक आहे, तरीही समाज याबद्दल किती संवेदनशील आहे आणि यंत्रणा किती या विषयामध्ये पुढाकार घेऊन काम करतात, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या काही घटना घडल्यानंतर तात्काळ ज्या काही कारवाया झाल्या ह्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. म्हणजे आता घडलेल्या घटनेच्या विषयात सुद्धा आपण पाहता येईल की खरं तर आपल्याला लढा प्रवृत्तीशी यावा लागेल. या ठिकाणी कायद्यात लगेच आरोपी पकडला जातो, त्याच्यावरती काही ना काही ऍक्शन होते आणि महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अशा प्रकारच्या घटनांना पण अगदी टोकापर्यंत नेण्याचं प्रवीणजी प्रमाण एक मुद्दा जवळजवळ आहे, एक 35 मुद्दा ते आहे, 40% आहे. ही जी कारवाई होते ना, ही कारवाई तोपर्यंत असते जोपर्यंत टीव्हीच्या स्क्रीनवरती तो मुद्दा जिवंत आहे, माध्यमात तो जिवंत आहे, वर्तमानपत्राच्या याच्यावर जिवंत आहे. त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या. मला सांगा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर आज हजारो पेंडिंग केसेस असतील तर काय करायचं? ते कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट? हा सवाल नाही का? नाही, हा हा नक्की आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारा आणि सर्वांना विचार करायला लावणारा मुद्दा आहे. परंतु केवळ या विषयामध्ये मी तुम्हाला हेही सांगेन हा की ज्या वेळेस एनसीआरबीची आपण जर आकडेवारी पाहिली, राष्ट्रीय क्राईम म्हणजे ब्युरोची, हम्म तर त्याच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केसेसचं जे काही रजिस्टर होणं ही आणि त्याच्या बरोबरीने त्याचा जो काही कन्व्हिक्शन रेट आहे, खरं तर एक बऱ्यापैकी आजही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने या विषयामध्ये आपण पुढे जातोय. हे पण तरी तो पुरेसा नाहीये. आज तो केवळ 35 ते 40% दरम्यान असला तरी आजही आपल्याला उलटाही विचार करावा लागेल की अनेक केसेसमध्ये आपल्याला त्या विषयामध्ये गुन्हेगारांना आपण शासन करू शकत नाही, कारण की त्याचे अनेक कारण आहेत. आणि सर मला असं वाटतं की सर याच्यामध्ये मला समाजाचा सर्वांचा मी सहभाग आणि तुमच्या ह्या यंत्रणेची बोलण्यावर कधी विश्वास संवेदनशीलता ठेवला खूप असता महत्वाची माहितीये? आहे. तुमच्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला असता? या राज्यामध्ये आता किती दिवस झाले सरकार येऊन सगळ्यांचं सगळं चालू आहे, पण या राज्यातल्या बालकांच्या हक्कासाठीचा आयोग अस्तित्वात यावा याच्यासाठी गांभीर्याने कुणाला विचार करावासा वाटत नाही. मी आज सगळीकडे माहिती घेतली, राज्यात बाल हक्क आयोग अस्तित्वात नाहीये ही बाब सुद्धा कुणाला माहित नाहीये आणि त्याच्यासाठी करावा असं कुणाला वाटत नसेल तर हा किती गंभीर प्रश्न आहे. तृप्तीताई मला सांगा तुम्ही की आज या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार झाला, अनेक घटना घडल्या की मग महिला आयोग स्थापन करा याच्यासाठी संघर्ष करायचा, बालकांवर अत्याचार झाले की म्हणायचं बालकांसाठीचा आयोग जाहीर करावा याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरक्षा कधी करणार हा सवाल आहे. खरं तर बाल हक्क आयोग जो आहे तो अस्तित्वात नाही. आणि मगाशी तुम्ही जेव्हा विलासर दाखवलं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट की ही मानसिकता आता ठेचून काढायची, कशी ठेचून काढणार? मुख्यमंत्री तुम्ही त्या पदावर असून सुद्धा जर बाल हक्क आयोगच अस्तित्वात नाही तर त्या बालकांना न्याय मिळणार कधी आहे? तुम्ही इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली, पण त्या लाडक्या बहीण सुरक्षित राहाव्यात यासाठी काही उपाययोजना केली आहे का? कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी अजिबातच होत नाही. शक्ती कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं, अनेक कायद्याच्या तरतुदी, अनेक हरकती मागवल्या, कायदा गेला कुठं? म्हणजे त्या वेळेला तुम्ही जसं म्हणाला तसं टीव्हीला जसं प्रकरण येतं, डॉक्टर महिलेच्या बाबतीत जे काही घडलं आपण बघितलं बीड जिल्ह्यातल्या, जेव्हा टीव्हीला विषय चालू होता तेव्हा सगळे तिथं भेट देत होते. आता त्या प्रकरणामध्ये पुढे झालं काय? मागच्या महिन्यामध्ये सासवड्यामध्ये 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा जो आहे तो तिच्या डोक्यामध्ये जातं घालून तिचा खून केला. तेव्हाही सगळे लोक रस्त्यावर उतरले. पुढे काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमला जातो, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमल्यानंतर सुद्धा 5-5, 10-10 वर्ष न्याय मिळत नाही. म्हणजे जेव्हा निर्भयाचं प्रकरण झालेलं होतं दिल्लीचं, त्यावेळेला पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, त्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा होतो निषेध नोंदवायला. आणि त्या मुलीला सुद्धा जेव्हा तो कायदा अस्तित्वात आला त्यानंतर त्या मुलीला न्याय मिळायला 8 वर्ष लागली. आज अनेक प्रकरण, बदलापूरचं प्रकरण आलं, बदलापूरच्या प्रकरणात तर एन्काउंटर झालं, लोकांनी स्वागत केलं. जेव्हा तेलंगणामध्ये एका डॉक्टर महिलेवर जे आहे तो जाळून तिला टाकण्यात आला, आम्ही तेलंगणामध्येही आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला तात्काळ तिथेही एन्काउंटर झालं. याचं सगळ्यांनी का स्वागत केलं? कारण लोकांना तात्काळ न्याय हवाय. आपल्याकडे लोकशाही आहे, कायदे आहेत, पण मग कायद्याची अंमलबजावणी फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ काय?
फास्ट करा. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे तुम्ही ते जे कायदे आहेत ते फास्ट राबवा. म्हणजे एखादं प्रकरण तुमच्याकडे येतं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही ते प्रकरण जर 5-5, 10-10 वर्ष चालवत असाल तर त्याला काही अर्थच नाहीये. ट्रॅक तोच आहे, ट्रॅक तोच आहे, फक्त फास्ट शब्द टाकलेला आहे. ट्रॅक तोच आहे. आणि आता मी जी आकडेवारी काढली त्यानुसार 40,000 पेक्षा जास्त केसेस अजून सुद्धा पेंडिंग जर असतील तर ही न्यायाची, मग लोक सडन न्याय हवा आहे, आम्हाला इन्स्टंट न्याय हवा आहे, याच्यासाठी रस्त्यावर उतरले तर मग चुकलं काय हा सवाल सुद्धा आहे.